नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे एंडोमेट्रियोसिस आणि त्यावरील उपचार, आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर मुकेश गुप्ता सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आपण अगदी एका वेगळ्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव अर्थातच मी सांगितलेलं आहे, एंडोमेट्रियोसिस. खरं तर डॉक्टर, हा जो आजार आहे, हा आजार जनरली भारतामध्ये आपल्याला कशा प्रकारे दिसून येतो? हे बघा, एंडोमेट्रियोसिस ही असा आजार आहे, त्याच्यात नॉर्मली स्त्रियांना लोअर ॲब्डॉमेन मध्ये किंवा पेल्विक एरियामध्ये खूप पेन होतो. आणि दिस इज वन ऑफ द व्हेरी कॉमनेस्ट रिझन बिकॉज ऑफ विच पीपल कम टू द क्लिनिक टू अस आणि आमच्याकडे येतात आणि सांगतात आम्हाला खूप दुखतंय, आम्ही कामाला जाऊ शकत नाही, आम्ही शाळेला जाऊ शकत नाही, आम्ही वी कॅनॉट हॅव रिलेशनशिप, सो मेनी थिंग्स. सो हाऊ कॉमन इज दिस? ऑलमोस्ट 10% ऑफ टोटल पॉप्युलेशन कॅन बी सफरिंग फ्रॉम दिस. म्हणजे आमचे इन्फर्टिलिटीची ओपीडी असतात, जिथे ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करतात आणि प्रेग्नन्सी होऊ शकत नाही, अशा लोकांमध्ये साधारण इट कॅन बी ॲज लेस एज 15-20 पण टू ॲज हाय एज 40% ऑफ द पेशंट्स. म्हणजे 40% पेशंट्स ज्यांना इन्फर्टिलिटी असतात आणि पेन असतात, त्या लोकांना एंडोमेट्रियोसिस संभावना असते. निश्चितच. तेव्हा ऐकूनच हा आजार कसा असतो आणि काय असतो हे तर आपण बघितलं. मात्र डॉक्टर, कुठल्या वयोगटामध्ये जनरली हा आपल्याला आजार दिसून येतो? अगोदर हे जे वयोगट होते 30s आणि 40s असायचे, म्हणजे आयुष्यातले थर्ड किंवा फोर्थ डिकेड मध्ये हे कॉमनली यायला असं म्हणतात. पण सध्या आम्ही बघतो की इवन यंग गर्ल्स इन हर 20s दे आर कंप्लेनिंग ऑफ पेल्विक पेन अँड पेन इन ॲब्डॉमेन. अँड इफ वी मिस आउट इन ॲज अर्ली एज इन द लेट टीन एज किंवा 20s मध्ये जे आजार असेल आणि आम्ही हे मिस केलं, डायग्नोसिस मिस झाली, तर त्या लोकांना खूप मोठं गाठ आणि पेल्विस मध्ये खूप अधेजन्स आणि कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. सो एनी वुमन हू कंप्लेन्स की मला पेन होतो, पेन इन ॲब्डॉमेन होतो, तर त्याचं अप्रोप्रिएट वर्कअप करायला पाहिजे आणि डायग्नोसिस रूल आउट करायला पाहिजे. निश्चितच. तेव्हा अनेक वयोगटामध्ये जसं तुम्ही सांगितलं की हा आजार आता दिसून यायला लागलेला आहे आणि अगदीच वेळेवर जर त्रास सुरू झालेला असेल, त्या क्षणी डॉक्टरांकडे संपर्क साधणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, मात्र जनरली जेव्हा त्रास सुरू होतो, कुठलाही आजार असेल, फक्त आपण एंडोमेट्रियोसिस नव्हे तर कुठलाही आजार असेल, सुरुवातीला जेव्हा हा आजार सुरू होतो तेव्हा आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात. तर ह्या आजारामध्ये आपल्याला कशा प्रकारचे सिम्पटम्स दिसून येतात डॉक्टर? See, the most common symptoms that the patient come with is a simple symptom की पाळी येताना मला दुखतोय किंवा पाळी आल्यानंतर लगेच त्यानंतर मला दुखत राहतो अँड पेरीमेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये खूप जास्त दुखतो. हे सर्वात कॉमनेस्ट पेन, त्याला मी म्हणतो डिस्मेनोरिया. त्याशिवाय त्यांना जर सेक्शुअली ऍक्टिव्ह पेशंट असेल तर ते म्हणतात की संबंधितांना त्यांना खूप त्रास होतो किंवा दुखतो. काही लोकांना लघवीला किंवा संडासच्या जागेला मोशन्स पास करताना, लघवी पास करताना पेन होतो, त्याला मी म्हणतात डिसयुरिया किंवा डिस्केझिया. रेअरली इरेग्युलर सायकल्स पण एक सिम्पटम्स असतात. आणि इन्फर्टिलिटी इज द रिझन फॉर विच कॉमनली द पेशंट कम टू अस की आम्हाला मुलं होत नाही, बाळ होत नाही आणि आम्हाला काहीतरी वी वॉन्ट टू प्लॅन अवर प्रेग्नन्सी आणि होऊ शकत नाही. तर आम्ही सोनोग्राफी करून बघतो तर त्याच्यात गाठी असतात किंवा चॉकलेट सिस्ट असतात. याप्रमाणे आम्ही नॉर्मली डायग्नोज करतात. अच्छा, निश्चितच. तेव्हा एकूणच जो त्रास असतो तो कशा प्रकारे दिसून येतो ते तर तुम्ही डॉक्टर सांगितलं, आणि याच्यामध्ये गाठी देखील जसं तुम्ही सांगितलं की दिसून येत असतात. मात्र डॉक्टर, अनेक असे आजार असतात जे अनुवंशिक देखील आपल्याला बघायला मिळतात. तर हा देखील आजार आपल्याला अनुवंशिक बघायला मिळालेला आहे का? आपल्याला जो एकूणच आतापर्यंतचा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये? सो नॉर्मली वी डोंट थिंक दॅट इट इज हेरिडिटरी. आम्ही विचार करतात की इट इज हेरिडिटरी म्हणजे आईला असेल मग बाळाला असणारच किंवा बाळाला असेल मग आईला असणार, असं नसतो. पण येस, असं आहे की समजा एका घरात समजा एका बहिणीला आहे तर दुसऱ्याची होण्याची शक्यता 7 टाइम्स मोर आहे, पण 100% नाही. ओके. आणि मीन्स इट इज नॉट नेसेसरी दॅट. आणि अगर तुम्ही जर विचारलं की भाई कुठलं जेनेटिक टेस्ट आहे का आजी आपण करून वी कॅन फाइंड आउट राईट एट द बिगिनिंग की पुढे जाऊन तिला एंडोमेट्रियोसिस होणार का, तर अजूनपर्यंत ती जेनेटिक टेस्ट आली नाहीये की हा टेस्ट केला आणि जेनेटिकली आम्ही कन्फर्म करू शकतो की येणार आहे. निश्चितच. तेव्हा एकूणच अनुवंशिक आहे असं म्हणता येणार नाही, म्हणजे अगदीच 100% तरी म्हणता येणार नाही. काही प्रमाणात मल्टीफॅक्टोरियल याचे जे ओरिजिन आहे ना, इटिओलॉजी, ते मल्टीफॅक्टोरियल आहे, भरपूर कारणाने होऊ शकतात. निश्चितच. डॉक्टर, मात्र हा जो आजार आहे म्हणजेच एंडोमेट्रियोसिस, ह्यामध्ये ना अनेक महिलांच्या अडचणी अशा असतात की त्यांना त्रास होत असतो. तर या त्रासावर नेमकी उपचार काय काय असतात आणि हा त्रास कशा प्रकारचा होतो? सो बेसिकली एंडोमेट्रियोसिसचा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम इज पेन.
पेन कुठे? पेन लोअर पेल्विसमध्ये, लोअर ॲब्डॉमेन आणि एवढं पेन असतात की पेशंट म्हणतात अक्षरशः की मला नकोय माझी पिशवी काढून टाका डॉक्टर. अच्छा. आय एम टायर्ड ऑफ इट. एवढं पेन असतात. भाड में गया हस्बैंड, भाड में गया शादी, भाड में गया बच्चा, मुझे नहीं चाहिए कुछ भी, बाहर निकालो. एवढं पेन असतो. अँड अच्छा. दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट थिंग. अँड कॉन्ट्ररी टू दिस समटाईम्स पेशंटला अजिबात पेन नाही आणि आम्ही लेप्रोस्कोपी केलं कारण त्यांना जर इन्फर्टिलिटी असेल आणि बाळ राहत नसेल आणि आम्ही डायग्नोसिस्कोपी केलं आणि दुर्बीनची तपासणी करून आम्ही बघितलं तर त्याच्यात आम्हाला अँडोमेट्रोसिस दिसतो आणि पण अच्छा. पेशंटला अजिबात पेन नाही. म्हणजे इट इज टू एक्स्ट्रीम्स दॅट वी आर सीइंग. सो आवर मेन कन्सर्न इज द पेन. हा पेन का होतो? पेन होतो कारण तिकडे नॉर्मली जे एंडोमेट्रियम लाइनिंग असतात ना ते पिशवीच्या आत असते. अच्छा. या एंडोमेट्रिओसिस जे आजार आहे ना त्याच्यात ते पिशवीच्या आत असण्याच्या ऐवजी इट इज ऑन द आउटर साइड. इट कॅन बी इन द ट्यूब, इट कॅन बी इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये असेल तर चॉकलेट्स बनतात, पेल्विसमध्ये असेल तर अधेशन्स होतात आणि त्याप्रमाणे इन्फ्लमेशन आणि इरिटेशन असतात. समटाइम्स इन्फ्लमेशन, समटाइम्स प्रोस्टाग्लॅंडिन असं पदार्थ तयार होतात म्हणून ते पेन होतं. ना हे जे पेन आहे आता याचा उपचार काय? ते दुसरा प्रश्न तुम्ही विचारलं की याला काय पर्याय, ट्रीटमेंट काय असं तुम्ही विचारलं. हे बघा ट्रीटमेंटचे भरपूर ऑप्शन्स आहेत. पहिला गोष्ट आहे की येस ऑफकोर्स वी कॅन गिव्ह पेन किलर्स and painkillers can help us and to some extent the painkillers relieve temporary असतो but it also inflammation पण कमी करतो त्यामुळे त्याचा फायदा होतो आणि प्रोस्टाग्लॅंडिन इनिबिटर असतात त्याच्यामुळे ते प्रोस्टाग्लॅंडिनचा पेन पण कमी होतो. समटाइम्स वी हॅव टू गिव्ह हॉर्मोनल ट्रीटमेंट लाईक फॉर एक्झाम्पल प्रोजेस्टिनचे आम्ही ट्रीटमेंट देतात. समटाइम्स देर आर सम इंजेक्शन्स विच वी आर गिव्हन फॉर लॉंग टर्म. ते इंजेक्शन दिलं जातो ज्याच्याने फॉर लॉंग टर्म त्याचा इम्पॅक्ट असतो आणि ते आजार वाढत नाही आणि ते कंट्रोलमध्ये येतो. जी सेल्स आहे ॲबनॉर्मल सेल्स आहे आम्ही म्हणतात ते जे सेल्स आहे ना ते नॉर्मल जागेच्या ऐवजी एक्टोपिक जागेवर बाहेरच्या दुसऱ्या ठिकाणी इट इज स्प्रेडिंग अँड दॅट्स वाय इट इज कॉझिंग प्रॉब्लेम. तर ते कंट्रोल करण्यासाठी काय औषध असतात ते आम्ही देऊ शकतो. कधी कधी आम्हाला ऑपरेशन करावं लागतो. ऑपरेशन करून आम्ही ते जे ॲबनॉर्मल टिश्यू आहे त्याला काढतात आणि मग ते अधेशन्स असतात त्याला फ्री करतात अँड सो ऑन अँड सो फोर्थ. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट वी शुड ओनली ऑपरेट, आय रिपीट, वी शुड ओनली ऑपरेट इफ इट इज रिअली नेसेसरी. आणि हा डिसिजन तुमचे डॉक्टर घेणार. तुम्ही असा नाही विचार करायचा की हा मला दुखतं म्हणजे ऑपरेशन करावं लागेल असं नसतो. तुम्ही गेलं तर भरपूर उपाय असतात. निश्चितच तेव्हा उपाय तर अनेक आहेत मात्र डॉक्टर ह्या त्रासाचा, या दुखण्याचा जनरल आयुष्यावर किती परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो? दिस इज अ व्हेरी ब्रिलियंट क्वेश्चन यू हॅव आस्क्ड भावना. हा प्रश्न जे आहे ना हे आपल्याला समजायला पाहिजे की एका स्त्रीला जर हे आजार झालं तर इट इज नॉट जस्ट अफेक्टिंग ओनली वन फर्टिलिटी बट इट इज अफेक्टिंग हर डे टू डे लाईफ. अच्छा. तिचं जे लाईफचं जे रुटीन आहे ना तेच डिस्टर्ब होऊन जातो. आता लाईफचं रुटीन डिस्टर्ब म्हणजे काय? म्हणजे तिला कुठे बाहेर जायचं असेल तर ती विचार करणार की शुड आय गो आउट बिकॉज आय विल हॅव बॅड पेन. ना इफ आय हॅव बॅड पेन तर मी आपल्या मैत्रिणीबरोबर गेली किंवा फ्रेंड्स बरोबर बाहेर गेली तर त्यांना सारखं असं वाटणार की अरे तो ड्रामा कर रही है, इसको दुखता है. तो म्हणून ती बाहेर जायची ते विचार करणार मी जाऊ नये. तर तिचं सोशल लाईफ गेट्स टोटली हिट. सपोज ती बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर तिला जास्त पेन झाला तर ते नेक्स्ट टाइम बाहेर जायचा अगोदर विचार करणार नाही बाबा मैं जाई नाही सकती. ऑन द कॉन्ट्री इट बिकम्स अ व्हेरी बिग सोशल आयसोलेशन इश्यू अँड देन इट कॅन लीड टू डिप्रेशन अँड मेंटल एग्नी. सो इट इज नॉट ओनली फिजिकल प्रॉब्लेम but also psychological problem and emotional problem. And that is the reason याचं ट्रीटमेंट करणं खूपच गरजेचं आहे. पेशंटला नाहीतर डिप्रेशन, इरिटेशन, आयसोलेशन आणि इमॅजिन एका स्त्रीला जर तिचे कॅरियर पोटेन्शियल, तिचा आयक्यू आणि इंटेलेक्ट एवढं चांगलं असेल आणि तिला जे कॅरियर अपॉर्च्युनिटीज आहे ते सगळं तिच्या हातातून निघून जाणार. अफ्रेड ऑफ द पेन. निश्चितच तेव्हा एकूणच या आजाराचा डे टू डे लाईफमध्ये देखील आपल्याला परिणाम दिसून येतो. मात्र डॉक्टर ह्या त्रासाचा कुठलाही गंभीर परिणाम हा पुढच्या आयुष्यात दिसून येऊ शकतो का? अर्थात प्रेग्नेन्सीमध्ये या आजारामुळे कुठला त्रास होतो का? सी वन ऑफ द बिगेस्ट थिंग आपण भारत देशात आहे तिथे प्रेग्नन्सी बिकम्स वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट असेट दॅट एनी वुमेन कॅन थिंक ऑफ. आणि त्यांना असं वाटतं की प्रेग्नन्सी जर नाही झाली तर आपल्या आयुष्यातला एक खूप इम्पॉर्टंट कंपोनंट राहून गेलं. अँड येस दॅट इज द रिझन वाय पीपल आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट फर्टिलिटी. बट येस द आन्सर इज येस. एंडोमेट्रियोसिस हॅज गॉट अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन फर्टिलिटी. नॉट जस्ट सो आय ऑलवेज से एंडोमेट्रियोसिस दोन मेन प्रॉब्लेम आहेत. एक पेन आणि दुसरा फर्टिलिटी. पेन आयुष्यभर सुरुवातीचं जेव्हा डिझीज सुरू होतो तोपर्यंत किंवा मेनोपॉज पर्यंत ते येणं जाणं चालू राहतो. फर्टिलिटी इज अन एपिसोड वेअर यू हॅव टू प्लॅन ड्युरिंग द फर्टाईल इयर्स. या कारणाने कधी कधी कसं असतो ओव्हरी आहे ना त्याच्यात जर गाठ असेल तर ओव्हरीची क्वालिटी ऑफ एग्स मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ते जे ट्यूब्स आहे तिथे जर डिपॉझिट झाले एंडोमेट्रियोसिस तर ते ट्यूब्स आहे त्याच्यात कधी कधी अधेशन्स असतात किंवा त्याच्यात कधी कधी फायब्रोसिस असतात. त्यामुळे ट्यूबचं जे
पाथवे आहे ते ब्लॉक होतो. आता प्रेग्नन्सीसाठी स्त्री बीज आणि पुरुष बीजचं मिलन व्हायचं, इट हॅज टू बी हॅपनिंग इन द फेलोपियन ट्यूब. आणि जर ट्यूबच ब्लॉक झाली तर ते कसं प्रेग्नन्सी राहणार. म्हणून दॅट इज वन ऑफ द मेजर कन्सर्न. सेकंड थिंग इज दॅट इवन द इन्फ्लेमेशन अँड द व्हेरियस डिफरंट केमिकल चेंजेस दॅट आर हॅपनिंग बिकॉज ऑफ द डिसीज कॅन ऑल्सो अफेक्ट दी फर्टिलिटी चान्सेस. डेफिनेटली फर्टिलिटी इज अ बिग प्रॉब्लेम इन अ वुमन. सो अगेन आय रिपीट, 2 मेन इश्यूज, पेन आणि फर्टिलिटी. अच्छा, म्हणजे एकूणच दुखणं आणि काही प्रमाणात फर्टिलिटीवर देखील त्याचा परिणाम किंवा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. डॉक्टर, मात्र कुठलाही आजार असेल, फक्त हा एकच नाही, मी पुन्हा एकदा सांगते की आपलं आयुष्य आपण कसं जगतोय, एकूणच आपल्या डे टू डे रुटीन काय आहेत, आपला आहार विहार कसा आहे, यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. तर डॉक्टर, हा जर आजार आपल्याला दूर ठेवायचा असेल तर ह्यासाठी आपला आहार कसा असावा? सो आहार, डाएट म्हणजे आपल्या इथे ना आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट कधी येतात ना, काही कितीही आजार असेल, डॉक्टर खाने में क्या, जेवणामध्ये काय आपल्याला पथ्य पाळायचं, हे सर्वात प्रथम प्रश्न असतो. वेल, इन दिस कंडिशन इट मे नॉट बी डायरेक्टली रिलेटेड की हा खाल्लं तर होणार आणि नाही खाल्लं तर नाही होणार, असं काय नसतो. बट लाईक अ स्टँडर्ड फॅक्ट ऑफ लाईफ की इफ यू आर हॅव्हिंग अ गुड लाईफस्टाईल अँड इफ यू आर हॅव्हिंग हेल्दी डाएट, अँटीऑक्सिडंट रिच डाएट, किंवा हिरवे पालेभाजी जास्त खातात किंवा हाय गुड प्रोटीन कंटेंट खातात, आणि जेवणमध्ये जे कॅफेन आणि टॅनिन्स आणि हे जरा कमी आहे, तर त्यांना चान्सेस ऑफ एंडोमेट्रियोसिस कमी असतात. इफ यू आर हॅव्हिंग अ होलसम बॅलन्स्ड डाएट. दुसरं वस्तू महत्वाची, जे अँटीऑक्सिडंट रिच डाएट असतात किंवा अँटीऑक्सिडंट जे असतात किंवा ओमेगा 3 फॅटी ऍसिड कंटेनिंग असतात किंवा केमिकल रहित जेवण असेल, तर देन देर इज अ हायर चान्स. नाव कम्स द टॉक्सिक फूड, मीनिंग तामसिक आहार, म्हणजे हे जे एक्सेसिव्ह घी, बटर, चीज, मक्खन, ऑइली फूड, ऑल दीज थिंग्स ऑल्सो हॅव अ रोल टू प्ले. नाउ हाऊ डज इट ऍक्च्युअली हॅव एन इफेक्ट? इट लीड्स टू ओबॅसिटी, वजन वाढतो आणि मेटाबॉलिझम मध्ये डिस्टर्ब होतो, हॉर्मोन्स मध्ये डिस्टर्ब होतो. त्याचा पण इट हॅज अन इम्पॅक्ट ऑन दी ट्रीटमेंट प्लान अँड दी आउटकम ऑफ एंडोमेट्रियोसिस. निश्चितच. आणि डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं आहे की हा एंडोमेट्रियोसिस हा जनरली स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येतोय. उपचार, कारणं, सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मात्र डॉक्टर, हा जो आजार आहे, हे वाढण्यामागची कारणं समोर आलेली आहेत का काही? सो सी, देर आर सम फॅक्टर्स त्याच्यामुळे हे रिस्क वाढतो. सो यू हॅव टू थिंक की व्हॉट आर द फॅक्टर्स विच विल इन्क्रीज द रिस्क. रिस्क वाढवण्यासाठी काय काय वस्तू असतात. ऑब्व्हियसली द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की आपल्या इथे आता जे पण ते म्हणतात, ते मॉडर्नायझेशन जसं जसं झालंय ना, तसं एंडोमेट्रियोसिसचा इन्सिडन्स वाढलाय असं म्हणतात. बट सी, यू हॅव टू अंडरस्टँड इट इज नॉट जस्ट मॉडर्नायझेशन, इट इज ऑल्सो द टॉक्सिन्स विच आर कमिंग विथ मॉडर्नायझेशन. एक्सपोजर टू वेरियस लाईफ सायकल डिस्टर्बन्सेस, स्लीप पॅटर्न डिस्टर्बन्सेस, एक्सपोजर टू अल्कोहॉल, टोबॅको, ड्रग्स, केमिकल्स, हे वाढलंय. ऑल दीज फॅक्टर्स आर देअर. Besides this, then of course there is a rule of family history. If there is a family history, then there is a higher chance. I told you 7 times जास्त चान्स असतात. 100% नसतो, पण 7 times जास्त चान्स असतात. आणि प्लस ते जेव्हा ज्यांना मेन्सेस येतात त्यावेळी त्यांचं सायकल पॅटर्न कसं आहे, कधी एकदमच इरेग्युलर असेल, शॉर्ट सायकल असेल, तर त्यांना चान्सेस जास्त असतात. हे ऑल दीज फॅक्टर्स हॅव अ रोल टू प्ले. बट देर आर ऑल्सो सम फॅक्टर्स लाईक इफ द पर्सन इज स्मोकिंग, okay, then there is an impact, that it can cause trouble to a woman's health in a big way. निश्चितच. डॉक्टर, जेव्हा सुरुवातीला मी सिम्पटम्स विचारलेले होते किंवा कसं कळू शकतं की हा आजार झालेला आहे, त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट सांगितलेली होती की यामध्ये गाठी देखील होत असतात. तर गाठ असेल शरीरामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी मांस जर गोळा झालेला असेल, तर त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण देखील आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय. तर एंडोमेट्रियोसिस मुळे जर गाठी निर्माण होत असतील, तर त्याचा परिणाम म्हणून कॅन्सर होऊ शकतो का? सी, एंडोमेट्रियोसिस इज नॉट कॅन्सर. पहिला एक मेसेज मी तुमच्या श्रोतांना सांगणार. आय मीन, आय फील इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम टू क्लिअरली अंडरस्टँड की एंडोमेट्रियोसिस इज नॉट कॅन्सर. बट देर इज सम स्टडीज विच आर सेइंग की एंडोमेट्रियोसिस असेल तर काही कॅन्सरची चान्सेस वाढू शकतात. ठीक आहे, बट दॅट डझंट मीन की कॅन्सर होणारच आहे. आणि एंडोमेट्रियोसिसचा इलाज जे गाठ असेल, तर दॅट गाठ जे त्याला म्हणतात ना, की जे सिस्ट असतात, चॉकलेट सिस्ट असतात, किंवा ते तिकडे रक्त साठा झालाय, तर दॅट डज नॉट कन्वर्ट इन टू कॅन्सर. बट इट बिहेव्स लाईक अ लोकली स्प्रेडिंग कॅन्सर. म्हणजे कसं आहे की जागच्या जागेला ते इन्व्हेड करतात. फॉर एक्झाम्पल, जर पाउच ऑफ डगलस म्हणजे युटरसच्या पिशवीचा मागच्या बाजू असेल, तर तिकडे आतडी, रेक्टम, ओमेंटम हे सगळं येऊन चिकटून राहणार, किंवा युरेटर आहे ते साईडला चिकटून राहणार, किंवा ट्यूब जेवढी
it becomes a mass, a pelvic mass. So what I'm trying to tell you is that even if it is not cancer, but ते गोळाहून शेजारचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना ऍक्च्युअली अटॅक करून डॅमेज करू शकतात. सो इट अच्छा. बिकम्स अ लिटल चॅलेंज अँड हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ट्रीट इट करेक्टली. सो आय एम रिपीटिंग द लाईन. Endometriosis is not a cancer, but there is some cancers which have a chance and risk of increase with the patients with endometriosis. Acha. And last but not the least, even if it is not a cancer, but it can still damage the nearby organs. So it Acha. has to be tackled quickly आणि याचा इलाज करायला पाहिजे. निश्चितच. तेव्हा एंड्रोमेट्रियोसिस हा कॅन्सर नाहीये, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. मात्र यामध्ये काही जे कॅन्सर होऊ शकतात, म्हणजे काही रिस्क असतातच आणि सोबतच जो आजूबाजूचे जे अवयव असतील त्याच्यावर देखील एंड्रोमेट्रियोसिसचा काही इम्पॅक्ट आपल्याला दिसून येऊ शकतो. तेव्हा डॉक्टर, या विषयासंदर्भात आता आपण अजूनही बोलणार आहोत सविस्तर. मात्र डॉक्टर, एका छोट्याशा ब्रेकसाठी मी इथे थांबते. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मुकेश गुप्ता आहेत आपल्यासोबत. आपण एंड्रोमेट्रियोसिस आणि त्यावरील उपचार या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. महिलांमध्ये दिसून येणारा हा आजार आहे. अनेक विषयावर आज खरं तर आपण बोललेलो आहोत. अनेक प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्याला दिली आहेत. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारणं सांगितलेली आहेत तुम्ही, सिम्पटम्स काय काय असू शकतात, त्याचा इतर ऑर्गनवर किती परिणाम होऊ शकतो, या संदर्भात आतापर्यंत तर सविस्तर माहिती दिली. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपचार काय काय आहेत? ओके, सो भावना, यू हॅव आस्क्ड अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन. जर आम्ही असं म्हटलं की इज देअर अ डेफिनेटिव्ह क्युअर अँड अ शुअर क्युअर और अ परमनंट क्युअर, सो अनफॉर्च्युनेटली आन्सर इज नो. अच्छा. Okay, unfortunately. But can we control it? Can we manage it? Yes. Okay. I always say that प्रत्येक लॉक लाईक की असतो, प्रत्येक कुलूप लाईक चावी असते. त्याप्रमाणे you have to understand that there is always some or the other solution to what the problem is. So you have to decide what is your main concern. Suppose pain is a concern or infertility, accordingly we plan the management. So याला स्ट्रॅटेजी करावा लागतो की एक्झॅक्टली पेशंट. सो पेशंटची जे लाईफ सायकल आहे, जेव्हा तिला पेन सुरू होतो तेव्हापासून whatever is her goals of life that she has to achieve, it should not be hindered. For a woman, we need to give them an opportunity to have all the opportunities to do good in life. So त्यासाठी आपल्याला we have to figure out what is the problem and solve it. So for example, जर fertility is a concern, then we have to figure out ki what is the stage of the endometriosis, what treatment option can we get, whether it is interfering with fertility, म्हणजे ट्यूब मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, ओव्हरी मध्ये, ओव्हुलेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, क्वालिटी ऑफ एग मध्ये प्रॉब्लेम आहे का, अकॉर्डिंगली वी कॅन ट्रीट दॅट. सो ट्रीटमेंट मध्ये आय विल टेल यू द रूल. नंबर 1 इज डेफिनेटली वी हॅव टू अंडरस्टँड की ट्रीटमेंट मध्ये नॉन फार्मेकोलॉजिकल एजंट्स असतात. काही ट्रीटमेंट असतात ते आपण घेतात, त्याच्यात केमिकल्स नसतात, ते आपण काही देऊ शकत नाही आणि वी आर जस्ट गिव्हिंग द अदर ऍस्पेक्ट्स. सेकंड, फार्मेकोलॉजिकल एजंट मध्ये पेन किलर्स देऊ शकतात. पेन किलर्स मध्ये आपण देर आर सम पेन किलर्स विच आर गुड, सम आर नॉट, अकॉर्डिंग टू युअर इंडिव्हिज्युअल चॉईसेस. द डॉक्टर विल टेल यू व्हॉट इज गुड फॉर यू. तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. सेकंड, वी कॅन गिव्ह यू हॉर्मोनल ट्रीटमेंट. हॉर्मोन्स मध्ये प्रोजेस्टिन्स दिले जातात, त्याच्याने तुमचे जे रेग्युलर सायकल्स आहेत ते काइंड ऑफ स्टॉप होतात आणि त्यामुळे तुम्हाला कंट्रोल मॅनेज करू शकतो. मग देर आर सम GnRH अॅनालॉग्स किंवा इंजेक्शन, ते त्याच्याने तुमचं ओव्हरऑल मेन्स्ट्रुअल पॅटर्न जे आहे त्याला कंट्रोलमध्ये आणतात. कारण बेसिकली द प्रॉब्लेम इज की देर इज मेन्स्ट्रुअल ब्लड हॅपनिंग इन टिश्यूज आउटसाइड युट्रस. सो दॅट इज द रिझन वाय वी नीड टू कंट्रोल. ते कंट्रोल करण्यासाठी हा सगळं ट्रीटमेंट आजार सोल्युशन चालू आहे. त्याशिवाय देर इज अनदर थिंग दॅट वी नीड टू लुक ॲट इज सर्जरी. आता सर्जरी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन, बट सर्जरी इज इम्पॉर्टंट इन स्पेसिफिक केसेस. फॉर एक्झाम्पल, एंडोमेट्रोटिक सिस्ट आहे, खूप मोठा झाला आणि आता ट्रीटमेंट आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायचं आहे आणि इट इज कमिंग इन द वे ऑफ प्रेग्नन्सी, देन वी नीड टू टॅकल इट. सपोज इफ देर इज अ स्प्रेड ऑफ एंडोमेट्रियोसिस टू मच अँड इट इज जॉइनिंग टिश्यूला ते डॅमेज करायला सुरू केलंय. फॉर एक्झाम्पल, पॉटीच्या जागेला किंवा युरिनच्या जागेला, रेक्टमला किंवा युरिनरी ब्लॅडरला इन्व्हेड करण्याची परिस्थिती पोहोचली, तर त्याला आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. सेम थिंग, युरेटर आहे, जे पाईपलाईन असतात किडनीला कनेक्ट करतो आपल्या पिशवी, लघवीची पिशवीला. इफ दॅट युरेटर इज अफेक्टेड, देन ऑल्सो इट इज डेंजरस. वी नीड टू टॅकल इट. सो ऑल दोज फॅक्टर्स प्ले की आपण कुठल्या पेशंटला सर्जरी करायला पाहिजे, कुठल्या पेशंटला मेडिकली मॅनेज करायला पाहिजे. तेव्हा एकूणच त्याच्या मेडिकल कंडिशनवर उपचार डॉक्टर हे डिपेंड असतात. तेव्हा डॉक्टर, एकूणच हा जो विषय होता अतिशय महत्त्वाचा होता आणि महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय होता. त्यावरील उपचार काय काय आहे, भारतामध्ये याचं या एंडोमेट्रियोसिसचं प्रमाण किती आहे आणि सोबतच यावरील उपचार, उपाय, आहार विहार कसा ठेवावा, एक्सरसाइज किती महत्त्वाच्या आहेत, या संदर्भात आज सविस्तर माहिती डॉक्टर तुम्ही दिली आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावर इतका वेळ काढून आम्हाला तुम्ही माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.